हाय मंडळी, तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत असा. तर आज आम्ही चाललो देवगडला आणि देवगडची सफर मी तुमका दाखवणार आहे. तर रेग्युलर जाणं होत नाही, बऱ्याच दिवसांनी चाललं आहे, तर म्हटलं जाऊया. आणि बरेच जण कमेंट करत असतात की आमका तुमचा देवगड दाखव. तर चला म्हटलं याच्यावर पण एक ब्लॉग बनवूया. तर जाता जाता एक ब्लॉग बनवीन आणि तुमका दाखवीन कसा आमचा देवगड आणि देवगडमध्ये काय काय बदल झाला तर पण आपल्याला बघू भेटात. तर देवगड शहर असा एवढा फक्त असणार आहे आणि देवगडमधले काय सगळेच प्लेसेस घेता येणार ना. तर चला आता जाऊया आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला. तर आधी मंडळी आम्ही पेट्रोल भरलो, पेट्रोल पंपवर गेलेलो आणि आता आम्ही चाललो डायरेक्ट देवगडला. तर तुम्ही बघू शकतास आज बाजार होतो आमचं इकडचं. तर तुम्ही बघू शकतास हे बाजार भरलेलो आहे आणि इकडे मंडळी ही फुलं वगैरे ठेवलेली आहेत, बरीचशी फुलं इली आहेत. तर आता पावसाळ्याच्या आधी ही अशी बाजारात फुलझाडं इलेली असतात आणि इकडे सुद्धा बरीच अशी मस्त मस्त मंडळी फुलझाडांनी आहेत, तुम्ही बघू शकतास. पण मी आता घेत बसत नाही, चला. तरी मंडळी आता बघू शकतास तुम्ही, वातावरण एकदम क्लिअर आहे. तर त्यामुळे आम्ही काय रेनकोट वगैरे पण घेतलं नाही आणि आता चाललो. म्हणजे एकच रेनकोट आहे, पण बाकी दोघांसाठी वगैरे असं काही जास्त तयारी नाही केलं पावसाच्या दृष्टीने. आणि तुम्ही इकडे बघू शकतास मंडळी शेतमळे. मी ह्याच्यावर एक मोठं व्लॉग बनवले होते, कोकणातील भात शेती. तर ते का तुम्ही भरपूर प्रेम दिलंस, त्यामुळे खरंच मनापासून धन्यवाद. आणि इकडे मस्त आता ते शेतमळे फुलले आणखी थोड्या दिवसांनी एकदम भारी दिसणार आहे. आणि आता आम्ही एंटर केलं वाड्यामध्ये. तर तुम्ही बघू शकतास एकदम पावसामुळे सगळं निसर्ग हिरवोगार झालो आ. आपण अशी कशी आला. आणि इकडे आता समोरच मंडळी वाड्यातला एकदम सुंदर असा निसर्गरम्य परिसरात वसलेला एक मंदिर म्हणजे श्री पावनाई देवी मंदिर तुम्ही बघू शकतास. आणि आता आम्ही इलो मंडई सडेवाडी. तर इकडे बाजूकच ह्या तुम्ही बघितलंच उसाचं असं घाणुआ आणि थंय एकदम नॅचरल मध्ये ह्या करतो, उसाचं रस वगैरे देतात. तर आम्ही तो मी आणि आई थंय गेलेलो एकदा, तर त्याचं काही व्लॉग वगैरे नाही मी टाकलं आहे. आणि इकडे मंडळी आता हिला सडेवाडीतला गणपती मंदिर, तोरीमानवाडा. तर ह्या म्हणजे कॉलेजमधल्या आठवणी आहेत. आणि इकडे बघा मंडळी 2 माकडं बसली आहेत. तर चला आता आपण लालपरी. तर लालपरी बरेच दिसतात. आणि मंडळी आता मी येऊन पोचलोय तर ब्रिजवर, देवगडवाडा जोडणाऱ्या ब्रिजवर. आणि तुम्ही बघू शकतास एखाद्या नदी किनारी बसलेल्या सिटीसारखा ह्या एकदम भारी वाटता दृश्य. त्यामुळे एकदम भारीच ह्या तर तुमका दाखवूच हवा मंडळी. आणि खरा देवगड म्हटल्यावर ह्या लोकेशन टाकला की खय पण कोण पण कमेंट करणार, देवगड लगेच ओळखतात. तर आता वाडातरच्या पुलावर आहे मी आणि बघा मंडळी किती मस्त असो व्ह्यू आ, भारीच एकदम. तिकडचा पण दाखवते तुमका. हां, तिकडून मंडळी इकडे देवगड का जाऊ. आणि ह्या बघा मंडळी इकडे या पूर्ण मस्त असो पसरलेलो असो, मस्त असं पाणीच पाणी आहे सगळा. आणि झाडं आहोत नारळाची. परत तिकडे मळई आहे आणि ह्या असा हनुमान मंदिर एकदम भारी आहे मंडळी. परफेक्ट लोकेशन आहे या. आणि आता मी हय उभा आहे तर एकदम भारी वाटतं म्हणजे माका हय थांबून असा बराच शूट वगैरे करूचा होता आणि आज तो दिवस इलो शेवटी.
चला मंडळी आता जाऊया डायरेक्ट देवगड का. आणि काय ढग इलेत मस्तच. तर पावसानं साथ दिला ना मंडळी, त्यामुळे आता आम्ही जातो. नाहीतर मंडळी सगळं प्लॅन फिसकटलो असतो. हो गाडी येत आहे पुढून. मी बघतो तो काय झालं ते. पुढून एक ट्रक येतोय. हा तू इथंच थांब, तो ट्रक येणार. मंडळी तर देवगड का जाऊसाठी आम्ही आता निघालो. तर बघा ST आणि पुन्हा 2 मोठे ट्रक येत होतात. तर आम्ही जामसंडे मार्गे नाही, तर आम्ही इकडनं जातो मळी मार्गे. त्यामुळे कावलेवाडी मार्गे जातो. त्यामुळे आता अरुंद रस्त्यामुळे 2 ट्रक लागल्यात. ST आणि ट्रकमध्ये असा जरा झाला ट्रॅफिक. आता गाडी जात नाहीये ती. थांब ते काहीतरी सांग. हा पाटी घेतली काय. प्लेस मस्तच आहे ग. तर फायनली मंडळी आम्ही आता निघालो आणि तुम्ही बघू शकतास आता आम्ही ब्रिजच्या पलीकडे, म्हणजे ब्रिजवरून जो रस्तो दिसत होतो तो म्हणजे ह्यो मळईचो रस्तो. कावलेवाडीतलो रस्तो आणि पुढे जाऊन मळई लागणारा. तर तुम्ही बघू शकतास मंडळी एकदम मस्त असं व्ह्यू आहे. आणि ह्या पुढे जाऊन जो मळई गाव लागतं आणि त्याचं पूर्ण व्हिडिओ मी केलेलो हा माझ्या चॅनल का. तर तुम्ही जाऊन बघू शकतास. आणि त्याच्यात मस्त असं दाखवलं आहे मी सगळा मळईचं तो पूर्ण जो कोस्टल वे आहे तो सगळं. आणि तुम्ही बघू शकतास मंडळी किती पाणी एकदम म्हणजे ह्या झाला उसळला एकदम. मस्तच बघू वाटता हा. आणि आता चाललो आम्ही कावलेवाडी मार्गे. हे प्लेस एकदम भारी आहे. इथं घोडा होता एकदा मी ना त्याचा व्हिडिओ केला पण तो कुठं टाकायलाच नाही भेटला. तर मंडळी बघा काय गरज आहे गोव्यात वगैरे जाऊची. गोव्यापेक्षा पण भारी असो व्ह्यू इकडे देवगडलाच हा मंडळी. तर सगळे गाव वगैरे असे मस्त माहीत असले की आपल्या फिरूक मस्त वाटतं. हे आहेत काय ते हे पावसाने छोटं छोटं. हां हो बघ जरा बरं झालं कमी झालं किती का उंच. म्हणजे पोरांच्या सेफ्टीसाठी म्हणून ठीक आहे. आता इकडे पण रस्ता करतात वाटतं. चला मंडळी आता आम्ही इलो कॉलेज जवळ. तर तुम्ही हे बघू शकतास पोरा मंडळी पळतातच कॉलेजमधनं. आणि ह्या असा आमचा कॉलेज थोड्याच वेळात दाखवते. आणि मंडळी शिपाई काकांनी त्यांना पकडल्या नाही या पोरांका. तर तुम्ही बघू शकताच मंडळी ह्या होता आमचा कॉलेज. आणि हयच आम्ही 11वी 12वी परत 15वीपर्यंत हय आम्ही शिक्षण घेतलं. आणि ह्यो कॉलेज रोड असा. तर ह्या कॉलेज रोडवरनं आम्ही एवढ्या उन्हातनं वगैरे चलत जाऊची. तर ते दिवस आठवले. आणि इथून असा मेन येस कॉलेज. तर आता चाललो आता मी डायरेक्ट देवगड सिटीमध्ये एंटर करणार. चला देवगडचा मंडळी स्टारलाईट थिएटर इकडे आम्ही मूवी वगैरे बघू येतो. आणि मंडळी इकडे हे सगळे आता आम्ही इलो देवगडला. तर सगळे रेस्टॉरंट्स वगैरे सुरू झाले आहेत. आणि आता ही नवीन एक बिल्डिंग झाली. ही आम्ही कॉलेजमध्ये असताना नव्हती. तर त्या बिल्डिंगमध्ये बरेच वेगवेगळे काय ना काय शॉप्स आहेत.
आणि आता तुम्ही बघू शकतास आम्ही इला मेन नाक्यावर देवगड नाका कट्टा आणि तुम्ही बघू शकतास इकडे आता आम्ही जाणार आहोत या साईडला म्हणजे डेपोच्या साईड का चाललो तर शाळा सुटलेली दिसता शेटमग हायस्कूलची पोरा रस्त्यावरनं दिसतातच आणि चला दुपारची वेळ आहे त्यामुळे काय जास्त इकडे ट्रॅफिक नाही नाहीतर इकडे खूप ट्रॅफिक असता चला आपण आता हळूहळू सावकाश एकदम जाऊया चला देवगड कट्टा रेस्टॉरंट येताना बघूया मंडळी काहीतरी नाश्ता करू वाईत आणि ह्या असा आमचा देवगड आणि पुढना मंडळी एक आता बघू शकतास तुम्ही लालपरी येता हा आय थिंक चला पुढे एक नवीन हॉटेल दिसता हा हॉटेल ऑमटेल पण आपण तिकडे जाऊचं नाही तर मंडळी आता मी देवगडात इलंय हय फायनली आणि खूप म्हणजे खूप दिवसांनी इलंय त्यामुळे बरेच चेंजेस झालेले दिसतात आणि मी आता स्वामींच्या हय एक छोटासा असा मंदिरा मस्त वाटतं हय इल्यावर तर मी ते बऱ्याच वेळा येतो आहे आणि तुमचं दाखवतो आहे आता कॉलेजमध्ये असताना यायचं आहे सारखं आणि मंदिर चला बघूया आपण एकदम शांत वाटतं आणि हयसुद्धा बरीच सुधारणा केलेली आहे आता त्यांनी आणि बरेचसे मंडळी हय स्वामी फक्त येत असतात आणि अगदी म्हणजे ज्यांच्याकडे काहीच नसतं ते फक्त फुला वगैरे घेऊन सुद्धा येत असतात खरंच बघून मस्त वाटतं मला इल्यावर एक वेगळंच अनुभव असता देवळ म्हणजे काय वाटतं तुला हे वाटतं काय आम्ही तर मंडळी माझं दर्शन वगैरे करून झाले होत इले पहिल्या आधी मी दर्शन वगैरे केलं आहे मनातला स्वामींका सांगितलं आहे आणि स्वामींनी खूप काही दिला नाही त्यामध्ये त्यांचे आभार पण मानले आणि मग तुमका आता शूट करून दाखवतो आहे किती मस्त अशी मूर्ती आहे बघा चला आता बघूया पाठचो परिसर तुमका दाखवतोय तर मंडळी ह्या सगळा एवढा काय असा नव्हता पहिला एक लास्ट टाइम इले होते तेव्हा तुम्ही बघू शकता आता किती मस्त गेला नाही म्हणजे हय येऊन स्वामी भक्त बसू पण शकतात काही वेळ तर मी असं मस्तपैकी फिरतोय बघतोय कसा आता एकदम भारीच वाव प्रसन्न वाटलं मंडळी हय येऊन एकदम भारीच तर इकडे मंडळी तुमका दाखवतं ह्या मंदिरचं आता ग्रामीण रुग्णालय देवगडच्या बाजूकच त्यामुळे तुम्ही इलाज तर नक्की हय येवा मंडळी बघा मी सगळं आणलंय पण स्वामींसाठी फुला मी आणू शकले नाही पण स्वामींनी माका ही फुला दिला नाही स्वतः तर इकडे हा आता मंदिर हा आणि इकडे तुम्ही बघू शकतात हॉस्पिटल तर मंडळी स्वामींची कृपा माझ्यावर अशी कायमच असणार त्यामुळे माझं स्वामींवर खूप विश्वास आहे त्यामुळे मी गुरुवार हा आणि त्याचा निमित्त साधून इकडे इलंय आणि तर तुमका तर माहितीचं चॅनल मॉनिटाईज झाला अक्कलकोटला पण आपण जाणारच आहोत पण त्याआधी स्वामींचा म्हणजे घरातल्या स्वामींचा आणि जवळच्या स्वामींचा मी दर्शन घेतलंय आणि चला आता मी तुमका पुढचा देवगड दाखवतोय तर इकडे ही SBI बँक असा आणि त्या बँकमध्ये सुद्धा माका कधी जाऊ भेटत नाही इकडे अथर्व स्टेशनरी असा आणि आता इला आपला म्हणजे शेटमगा हायस्कूल तुम्ही बघू शकतास एकदम भारी काही स्टुडंट पण हत आमचे थंय त्यामुळे त्यांचा स्कूल तर दाखवू कसावा ऑमटेल हॉटेल नवीन झाला आणि इकडे यो एक रोड गेलो तो म्हणजे बीचला गेलो म्हणजे गार्डन आणि शाळा सुटली त्यामुळे शाळेची पोरात चलतात मंडळी आणि आता आपण येऊन पोचलो ता म्हणजे देवगडच्या बस स्थानक म्हणजे डेपोक आणि डेपो तुमका दाखवते मंडळी थोडंच तर इकडे बघा ह्यो असा डेपोचं सुद्धा नवीन लुक मंडळी असा बघण्यासारखं
तर आता तिकडे जात नाही आहे. चला आता जाऊया खाली, कारण की थोडीशी शॉपिंग करूया. आणि मंडळी हय बघा, एकदम मस्त असं आता मी शॉपिंगसाठी इलो. स्वामींच्या मस्त मस्त मूर्ती आहेत आणि शिवाजी महाराजांची सुद्धा मूर्ती आहे बघा. तर मूर्ती वगैरे काय घेऊचे नाहीत, माका वेगळा काहीतरी वस्तू घेऊचे आहेत. तर मी तर तुमका सांगते काय घेऊचं आता. आणि इकडे मंडळी काय नाही काय घेऊ केला ना की बरीच अशी शॉपिंग करूशी वाटता. खूप पैसे वेस्ट होतात माझे. त्यानंतर मंडळी मी ही गन बघत होते खेळण्यातली आमच्या बाबूसाठी. पण नंतर म्हटले आमचा बाबू आधीच मांडा, तर ते का काय या घेऊन जाऊची गरज नाही, अजून बिघडात. म्हटलं राहू दे. तर बहिणीक हे असे बॅग्स हवे होते, त्यामुळे हे असे बॅग्स काही बघितला, ट्रॅव्हल बॅग. आणि नंतर मग ते सिलेक्ट केलं, त्याच्यात थोडं वेळ गेलो. आणि नंतर मग इकडे मंडळी बघू शकतास तुम्ही, माका घ्यायची होती गरम पाण्यासाठी बॉटल. तर काय होतं की गरम पाण्याची सर्दीमुळे वगैरे सध्या मी गरम पाणीचा बघतोय. आणि टिफिन एक माका हवं होतं, तर बॉटल आणि टिफिन असं मी बघत होते. ही माका आवडली एक बॉटल आणि टिफिनसुद्धा. तर टिफिन घेतलं आहे, पण बॉटल काय मी घेतलं नाही एवढं काय, कारण की त्याची क्वालिटी होती पण क्वांटिटी नव्हती, त्यामुळे आणि मग उपयोग नाही. तर चला आता आम्ही चाललो घरी. आणि कसं वाटलो तुमका आमचा व्हिडिओ आणि आमचा देवगड कमेंट करून मला नक्की सांगा. आणि चला आता व्हिडिओ खरंच एंड करूया, भरपूर भूक लागली आहे त्यामुळे. आणि बाकीचा नंतर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.